म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांगरे तुमचं स्वागत करतो। चॉकलेट खायला अजिबात वय लागत नाही। 2 वर्षाच्या लहान मुलापासून ते 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना चॉकलेट आवडत असतं। मग ते कुठल्याही फॉर्म मध्ये असू दे, मग हॉट चॉकलेट असू दे, मग ते चॉकलेटचा बार असू दे, चॉकलेटचं डिझर्ट असू दे किंवा चॉकलेट पासून केलेली एखादी इनोव्हेटिव्ह रेसिपी असू दे, त्या सगळ्या फॉर्म्स जे आहेत तर ते सगळे आपल्याला आवडत असतात। असा एकही व्यक्ती मी तरी आतापर्यंत पाहिलेला नाहीये भूतलावर की ज्याला चॉकलेट हा पदार्थ आवडत नाही। आता कसं आहे की आता लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आमिष जर दाखवायचं असेल तर चॉकलेट इज द बेस्ट ट्रिक। आय एम टेलिंग यू। एक एक्झाम्पल सांगतो, म्हणजे माझा एक मित्र आहे अमित परांजपे म्हणून। तर आता बिचारायला कसं आहे की कधी कधी कामावरनं घरी जायला उशीर होतो, मग बायकोची चिडचिड होते, मग तिची चिडचिड होऊ नये म्हणून तो प्रत्येक वेळी असं काहीतरी असं चॉकलेटचा बार असून दे, नाहीतर चॉकलेटचं मफिन असून दे किंवा पेस्ट्री असून दे असं नेहमी कॅरी करतो। आणि आय एम टेलिंग यू त्याची बायको अजिबात त्याच्यावर चिडत नाही। तसंच लहान मुलांचं सुद्धा आहे। आता शाळा चालू होत आहेत आणि आता शाळा चालू झाल्यानंतर त्यांचा खाऊचा वार जेव्हा असतो तर तेव्हा त्यांच्या डब्यामध्ये असे करत चॉकलेट मफिन नाईसली डेकोरेटेड किंवा चॉकलेट इक्लेअर वगैरे असे जर पदार्थ दिले त्यांचा अभ्यास सुद्धा चांगला होतो आणि ते आपला ऐकतात सुद्धा। अशाच काही इझी आणि क्विक रेसिपीज आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत। सो लेट्स गो टू किचन। आता लहान मुलांना शाळेमध्ये 2 सुट्ट्या असतात, एक असते मोठी सुट्टी आणि एक असते छोटी सुट्टी। तर मोठ्या सुट्टीमध्ये युजली सगळ्या स्कूल्समध्ये भाजी पोळी किंवा असं काहीतरी हेल्दी आहे कंपल्सरी असतं। आता छोटी जी सुट्टी असते त्याच्यामध्ये जस्ट अ क्विक बाईट, मग त्याच्यामध्ये एखादा लाडू दिला किंवा एखादं बघा चॉकलेटचं काहीतरी एक्लेअर दिलं, मफिन दिलं, असे प्रकार आपण त्यांना देऊ शकतो। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं लहान मुलांना चॉकलेट हा पदार्थ प्रचंड आवडतो। सो वाय नॉट टू मेक समथिंग क्विक ॲट होम। आता घरी चॉकलेटचा रमबॉल्स वगैरे जे काय प्रकार आपल्याला पेस्ट्री शॉप्समध्ये मिळतात तर ते त्याच्याकडे बघून आपल्याला कुतूहल वाटतं की अरे हा प्रकार कसा करत असतील। काही रॉकेट सायन्स नाहीये। आज आपण 30 रेसिपी बघणार आहोत। आपली पहिली रेसिपी आहे चॉकलेट रम बॉल्स। लेट्स स्टार्ट मेकिंग इट। पण त्याआधी त्याच्यासाठी घेतलं साहित्य जे आहे ते बघून घेऊ। व्हॅनिला केकचे तुकडे, व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेतले, डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतले, चॉकलेट बटर आयसिंग, दूध, व्हॅनिला बटर आयसिंग ज्याच्यामध्ये थोडासा आपण रम इसेन्स घातलाय, आणि हे जे 4 जे आहेत तर वेगवेगळ्या कलरफुल स्प्रिंकल्स आहेत। आता स्प्रिंकल्स कशासाठी? कारण लहान मुलांना कुठलाही पदार्थ आपण जेव्हा देतो तेव्हा त्यांना आकर्षक वाटलं पाहिजे म्हणून त्याच्या डेकोरेशन म्हणून त्यांना आवडणारा असं आपण त्याला गार्निश करणार आहोत। आता हे जे व्हाईट जो स्पॉन्ज आपण घेतलेला आहे व्हॅनिला स्पॉन्ज, कसं होतं कधी कधी आपण केक घरी आणतो तो कन्झ्युम होत नाही त्या दिवशी आणि मग फ्रीजमध्ये तसाच ठेवला जातो। तो रॅप न करता आपण फ्रीजमध्ये ठेवतो आणि मग तो ड्राय होतो। ऍक्च्युअली तो केक खराब झालेला नसतो, पण तो ड्राय झाल्यामुळे आपल्याला तो परत खावासा वाटत नाही। मग त्याच्यामध्ये तो वाया जाऊ नये म्हणून काय करायचं तर आता हा जो केक जो आपण घेतलाय तर त्याचा आपण चुरा करणार आहोत। त्याच्यामध्ये आयसिंग्स घालून त्याचा एक असं डो काइंड ऑफ स्ट्रक्चर करून त्याला आपण राऊंड रमबॉल्सच्या शेपमध्ये त्याला रोल करणार आहोत आणि मग त्याला आपण चॉकलेटमध्ये डिप करून त्याला गार्निश करणार आहोत। लेट्स स्टार्ट द प्रोसेस। सगळ्यात पहिल्यांदा या बोलमध्ये या व्हॅनिला केकचे काही तुकडे घेतो मी। आता तुम्ही बघताय की हा जो केक जो आहे तर तो फ्रीजमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे ड्राय झालाय। ड्राय झाल्यामुळे आपल्याला तो खावासा वाटत नाही, त्यामुळे त्याला असं क्रम्बल करायचं। आता रमबॉल हा जो प्रकार पेस्ट्री शॉप्समध्ये युजली मिळतो त्याच्यामध्ये रम ऍक्च्युअली नसते, त्याच्यामध्ये रम एसेन्स वापरला असतो आणि तसाच रम एसेन्स आपल्या या व्हॅनिला बटर आयसिंग जे मी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये वापरलंय मी। आता बटर आयसिंग कसं केलं तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला एक बाउल भरून जर बटर आयसिंग करायचं असेल तर साधारणतः 150 ग्रॅम बटर आणि त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः 225 ग्रॅम आयसिंग शुगर घेऊन त्याला क्रीम करा चांगलं अँड दॅट गिव्स यू अ फॅन्टॅस्टिक बटर आयसिंग। आता हे जे चॉकलेट आयसिंग जे आहे साधारणतः 1 चमचा घेऊ आणि हे व्हॅनिला आयसिंग ज्याच्यामध्ये मी रम एसेन्स सुद्धा घातलाय तर ते आयसिंग आपण
साधारणतः 1.5 चमचा घेऊ. आता लिटरली हे आयसिंग जे आहे तर ते या केकच्या क्रम मध्ये आपल्याला मिक्स करायचंय दोन्ही हात वापरून. खूपच क्विक आणि इझी रेसिपी आहे. थोडासा फक्त पेशन्स तुम्हाला ठेवायला लागेल याच्या गार्निशिंग साठी. दॅट्स इट. कारण आता याचा डो केल्यानंतर तो डो आपण रोल करणार आहोत आणि त्याला फ्रीझर मध्ये थोडा वेळ ठेवणार आहोत. म्हणजे याचे राउंड्स चांगले थंड झाले की आपण जे मेल्ट केलेलं चॉकलेट जे आहे तर त्याच्यामध्ये आपण डिप करणार आहोत आणि डिप करून परत त्याला सेट करायचंय फ्रीझर मध्ये जस्ट एक 1.5 ते 2 मिनिटं. दॅट्स इट. तर त्या डोला आता आपण राउंड्स मध्ये डिवाइड करू. या प्लेटवर ग्रीस प्रूफ पेपर म्हणजे बटर पेपर जो असतो तो मी घेतलाय. तर त्याच्यावर त्याचे गोल गोल राउंड जे आहेत ते आपण करून त्याला फ्रीझर मध्ये 1.5 मिनिटं आपण ठेवणार आहोत. कुठलंही आता मेल्टेड चॉकलेट जे आहे तर मेल्टेड चॉकलेट मध्ये पटकन एखादा गार पदार्थ जर आपण डिप केला तर ते चॉकलेट त्याला पटकन पकडून त्याच्यावरती कोट करतं आणि तेच टेक्निक आपण या रंबॉल्स मध्ये वापरणार आहोत. आता हे जे रंबॉल्स आपण रोल केलेले आहेत तर ते आपण आता फ्रीझर मध्ये ठेवू. पण त्याआधी आपलं चॉकलेट मेल्ट करण्यासाठी हे दूध जे आहे ते थोडंसं आपण गरम करून घेऊ. आणि हे बॉल्स आपण साधारणतः 1-2 मिनिटं फक्त फ्रीझर मध्ये ठेवू. आता मी डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट याच्यामध्ये जस्ट एक चमचा दूध घालून त्याला गनाश करायचं आहे. गनाश फ्रेंच वर्ड आहे गनाश. जोपर्यंत त्याची थिन कन्सिस्टन्सी होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि डिझायर्ड कन्सिस्टन्सी आल्यानंतर त्याला थोडा वेळ जस्ट रेस्ट करत ठेवायचं. जसं आपण डार्क चॉकलेट केलंय तसंच व्हाईट चॉकलेट सुद्धा मी असं पातळ करून घेतो. त्याचा स्व गनाश फॉर्म मध्ये त्याला मिक्स करून घेतो. इन द मीन टाइम तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या अँड कम बॅक सून. वेलकम बॅक आफ्टर शॉर्ट ब्रेक. आता ब्रेकच्या आधी जे आपण गनाशला सुरुवात केली होती तो व्हाईट चॉकलेटचं सुद्धा गनाश आपलं झालेलं आहे. आय गेस तोपर्यंत आपले रंबॉल्स जे आपण फ्रीझर मध्ये ठेवलेले होते ते सुद्धा चांगले कडक झाले असेल. लेट्स गेट देम आउट. आणि हे जे बॉल्स जे आहेत तर ते असे या चॉकलेटनी टोटल आपण कोट करूयात आणि जो काटा चमचा जो आहे तो असा चांगला चॉकलेटनी निथळून त्याला आपण परत त्याच प्लेटवर प्लेस करायचं. लवली. आता असं आपण त्याला चॉकलेटनी कोट केलंय तर असंच कोट केलेलं आता परत आपण फ्रीझर मध्ये ठेवू साधारणतः 1.5 ते 2 मिनिटं. आता हे रंबॉल्स तुम्ही चुकून फ्रीझर मध्ये ठेवले आणि तुम्ही जर त्याला विसरलात की आपण रंबॉल्स ठेवलेले आहेत तर मात्र काय होईल तुम्हाला सांगतो. त्याच्यावरचं चॉकलेटचं ग्लॉस जे आहे ग्लेज जे आहे ते टोटली निघून जाईल. त्यामुळे त्याला जास्त वेळ फ्रीझर मध्ये अजिबात ठेवायचं नाही. आता मी काय करणार आहे इथं मी एक पायपिंग बॅग घेतली आहे. ही जी ग्रीस प्रूफ पेपरची पायपिंग बॅग असते आणि त्याच्यामध्ये हे जे व्हाईट चॉकलेटचं गनाश आपण केलंय ते मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि त्याचं आपण पायपिंग करणार आहोत त्या डार्क चॉकलेटवर. आणि आता आपण डार्क चॉकलेट मध्ये रंबॉल्स पाईप केलेले त्याच्यावर व्हाईट पायपिंग केलेलं आहे. मग त्याच्यावरती आपल्याला ब्राऊन कलर मध्ये काहीतरी पाहिजे. पण आता डार्क याचा स्व रंग डार्क चॉकलेटी आहे आणि त्या गनाशचा स्व रंग जो आहे तो डार्क ब्राऊन आहे. त्यामुळे या आयसिंग मध्ये व्हाईट आयसिंग ते आपण मिक्स करून त्याचा थोडासा मिल्क चॉकलेट इफेक्ट आपण करून घेणार आहोत. तुम्ही बघताय की याचा कलर जो आहे तो आता थोडासा फिका झालेला आहे. आणि आता या दुसऱ्या पायपिंग बॅग मध्ये आपण छोटं स्टार नोझल जे आहे ते घालून घेऊ आणि हे आयसिंगचं मिश्रण त्याच्यामध्ये घालू. चला आता रंबॉल्स जे आहेत ते आता परत फ्रीझर मधून बाहेर काढून त्याला आता गार्निश करू.
आता आपण हे जे पिंक जे स्प्रिंकल्स आहेत तर ते जस्ट या रोझेटवर स्टिक करायचे आणि जांभळे जे आहेत ते या डिझाईनला वापरू. इथे जे क्रिस्टल्स दिसत आहेत तर त्याला शुगर क्रिस्टल्स म्हणतात. तर ते क्रिस्टल्स जे आहेत तर आता या प्रकारचे जे रंबॉल्स आपण केले तर त्याच्यावर आपण ते स्प्रिंकल करू कारण याच्यावर ते जास्त चांगले दिसतील. जस्ट थोडेसे आणि पिंक कलरचे याच्यावर हार्ट. आता हे जे स्प्रिंकल्स जे आहेत ते जस्ट आपण त्याच्यात स्टिक करूयात. लवली. आपले रंबॉल्स तयार आहेत. फॅन्टॅस्टिक गॉर्जस दे आर लुकिंग. आता एक काम करतो हे सगळे रंबॉल्स जे आहेत ते या ग्रीन प्लेटवर अरेंज करतो. इन द मीन टाइम तुम्ही याचं साहित्य आणि कृती बघून घ्या. चॉकलेट रम बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य व्हॅनिला स्पंज केक, मेल्टेड व्हाईट चॉकलेट, मेल्टेड डार्क चॉकलेट, चॉकलेट बटर आयसिंग, दूध, व्हॅनिला बटर आयसिंग आणि कलरफुल स्प्रिंकल्स. कृती: प्रथम एका बाउल मध्ये व्हॅनिला स्पंज केक कुस्करून घ्यावा. केक क्रम्बल मध्ये चॉकलेट बटर आयसिंग आणि व्हॅनिला आयसिंग घालून या मिश्रणाचे बॉल्स तयार करावेत आणि फ्रिज मध्ये 10 मिनिटे सेट करून घ्यावेत. दूध गरम करून त्यामध्ये डार्क चॉकलेट एकजीव करून डार्क चॉकलेट गनाश तयार करावं. अशाच पद्धतीने व्हाईट चॉकलेट गनाश तयार करावं. चॉकलेट रम बॉल्स डार्क चॉकलेट गनाश मध्ये घोळवून घ्यावेत. या रम बॉल्स वर व्हाईट चॉकलेट गनाशने पाइपिंग करावं. कलरफुल स्प्रिंकल्सचं गार्निशिंग करून फ्रीजर मध्ये सेट करून चॉकलेट रम बॉल्स सर्व्ह करावेत. आता दुसरी रेसिपी आहे चॉकलेट कोटेड कुकीज आणि चॉकलेट कोटेड मफिन्स. व्हेरी इझी रेसिपी. आता त्याच्यावर लागणारं साहित्य बघून घेऊ आणि मग आपण कृतीला सुरुवात करू. इथं आपण चॉकलेट मफिन्स घेतलेत. काही व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेतलंय. त्याच्यात थोडंसं दूध टाकून गनाश केलेलं आहे. इथं मी काही कुकीज घेतलेत. व्हॅनिला कुकीज. डार्क चॉकलेट मेल्ट करून त्याचं गनाश करून घेतलंय. किवी फ्रूट, चॉकलेट बटर आयसिंग, व्हॅनिला बटर आयसिंग आणि 2 प्रकारची स्प्रिंकल्स. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. इट्स अ व्हेरी व्हेरी इझी रेसिपी. आपण काय करणार आहोत इथं मी डार्क चॉकलेट जे आहे तर ते मी त्याचं गनाश करून घेतलंय. तसंच हे व्हाईट चॉकलेट जे आहे तर हे असं आपण पातळ करून घेतलंय. इथं सगळ्यात पहिल्यांदा आपले मफिन्स जे आहेत याचा टॉप पार्ट जो आहे तो असा फक्त याच्यामध्ये डिप करायचा. टॉप सरफेस जो आहे तो चांगला याने कोट करायचा. एक्सेस चॉकलेट जे आहे ते असं काढून घ्यायचं. आता डार्क चॉकलेट जे आहे तर त्या मफिन्सवर सेट करण्यासाठी विल जस्ट कीप इट इन द फ्रिज फॉर जस्ट 1.5 मिनिट. आणि आता व्हाईट चॉकलेट मध्ये आपण या ज्या कुकीज ज्या आहेत तर त्या डिप करून घेणार आहोत. पण त्याआधी मी थोडासा पसारा आवरून घेतो. इन द मीन टाइम तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या अँड कम बॅक सून. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आता ब्रेकच्या आधी आपण मफिन्स जी आहेत ती सेट करायला ठेवलेली आहेत तर ती आता सेट झाली असतील. पण त्याआधी आपण काय करू ही जी याच्या कुकीज ज्या आहेत तर त्या व्हाईट चॉकलेट मध्ये डिप करून त्याला लगेच गार्निश करून त्याला सेट करायला ठेवून देऊ. कधी कधी असं होतं की घरात केक बनवायला वेळ नसतो. कारण केक म्हणलं की आता मिक्सिंग करा, बेकिंग करा, कूलिंग करा तर तेवढ्या गोष्टींना वेळ नसतो. मग जर रेडीमेड केक आणला आणि तो जर नुसताच जर प्लेन स्पॉन्ज आणला किंवा प्लेन मफिन्स आणली तर त्याला आकर्षक बनवण्यासाठी अशा काही क्लुप्त्या तुम्ही नक्कीच वापरू शकता. मग आता याला आपण फ्रीझर मध्ये ठेवल्यानंतर त्याच्या वरचा सरफेस जो आहे तो बऱ्यापैकी आता कडक होईल. तर त्यामुळे त्याच्या आधीच आपण याच्यावर स्प्रिंकल्स लावून ठेवू. आणि त्याला आपण सेट करायला ठेवून देऊयात फ्रीझर मध्ये. ते बघता आपल्या मफिन्सचा जो सरफेस जो आहे त्याच्यावरचं चॉकलेट जे आहे ते चांगलं आता सेट झालंय. तर आता याच्यावर आता गार्निशिंग करायला लागू. इथं आपण घेतलं एक नोझल. त्या नोझल मध्ये जे व्हॅनिला आयसिंग जे आहे त्याच्यावरती पाईप करणार आहोत.
आता याच्यावर आपण पाईप करूयात. जस्ट एक आपण त्याच्यावर डॉट दिलाय. आता इथं आपण एक किवी फ्रूट घेतलेलं आहे. त्याला आपण आधी अर्ध कापून घेऊ. तर त्या किवी फ्रूटचे स्लाइसेस जे आहेत आपण असे इथं अरेंज करणार आहोत. किवी अँड चॉकलेट इट्स अ फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन. थोडे शुगर स्प्रिंकल्स त्याच्या अदर हाफ मध्ये आणि जे कलर स्प्रिंकल्स जे आहेत तर ते आपण ठेवणार आहोत याच्या टॉप वरती. दॅट्स इट. बरं, आपले मफिन्स रेडी आहेत. ते आता साईडला ठेवू आणि आय गेस आपले कुकीज जे आहेत त्याच्यावरचं चॉकलेट सॉस सेट झालं असेल. लेट्स गेट आउट ऑफ द फ्रीजर. लवली. किती मस्त फिंगर्स झालेत बघा. आता याला आपण अरेंज करू ज्या प्लेट मध्ये आपण हे सगळं सर्व करणार आहोत. आणि आता हे जे आपल्याकडे चॉकलेट थोडंसं उरलेलं आहे तर ते आपण पायपिंग बॅग मध्ये घालून त्याचं ड्रिझल देणार आहोत या प्लेटवर. इथं आपण एक पायपिंग बॅग करून घेतली. आता याचं असं आपण झेब्रा टाइप त्याच्यावर डिझाईन करणार आहोत. का आपल्या कुकीज ज्या आहेत तर त्या पांढऱ्या आहेत आणि या पांढऱ्या प्लेटवर त्या कुकीज ज्या आहेत त्या उठून दिसणार नाहीत. त्यामुळे आपण या कुकीज आता ते चॉकलेट लिक्विडी असेच तोपर्यंत आपण असं अरेंज करायचं. काय भन्नाट प्लॅटर झालाय की नाही? आय एम शुअर युअर किड्स आर गोना लव्ह इट. वेल, त्यासाठी साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. चॉकलेट कोटेड मफिन्स अँड कुकीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चॉकलेट मफिन्स, व्हाईट चॉकलेट, व्हॅनिला कुकीज, डार्क चॉकलेट, किवीज, चॉकलेट बटर आयसिंग, कलरफुल स्प्रिंकल्स आणि व्हॅनिला बटर आयसिंग. कृती: चॉकलेट मफिन्स मेल्टेड डार्क चॉकलेट मध्ये डिप करून फ्रीजर मध्ये सेट करण्यासाठी ठेवावीत. व्हॅनिला कुकीजचे बार व्हाईट चॉकलेट गनाश मध्ये घोळवाव्यात. चॉकलेट मफिन्स वर व्हाईट चॉकलेट गनाशने पायपिंग करावं. किवीजचे तुकडे आणि शुगर स्प्रिंकल्सनी मफिन्स आणि कुकीज गार्निश कराव्यात. शेफ या प्रोफेशनला आजकाल भरपूर ग्लॅमर प्राप्त झाल्यामुळे आता मला दिसतंय की आपल्या सगळ्यांवरचा शेफ असा तो जागा झालेला आहे. पण लेट मी टेल यू की कुकिंग इज नॉट जस्ट आपण फोडणी करतो, त्याला मीठ मसाला वापरतो, एखादं पातेलं घेऊन त्याच्यात 2 तास कुकिंग करत बसतो किंवा तंदूरमध्ये बार्बेक्यू करतो किंवा ओव्हन मध्ये काही गोष्टी बेक करतो. दिस इज नॉट जस्ट कुकिंग. आय मीन कुकिंग इज मच मच बियॉन्ड दॅट. त्याच्यामध्ये कला इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये पॅशन आहे आणि असं स्मार्टली काही टेक्निक्स वापरून तुम्हाला क्विक अशा काही गार्निशेस करून जर काही त्याच्यातनं क्रिएशन्स करता येत असतील तर वाय नॉट. तुम्ही याच्या 2 रेसिपीज पाहिल्यात. प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये आपण काहीही कुकिंग केलं नाही, पण बघा रिझल्ट्स बघा. फॅन्टॅस्टिक गार्निश केलेलं आहे. पण त्याला सुद्धा एक पॅशन लागतं आणि ते तुमच्या जागं नक्कीच झालेलं आहे. आय कॅन सी दॅट. पण तुम्हाला या दोन्ही रेसिपीज किंवा हे जे 2 टेक्निक्स मी तुम्हाला दाखवली ती कशी वाटली हे आम्हाला पत्रांनी कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. जसं मी तुम्हाला सांगितलं, चॉकलेटचा जेव्हा विषय येतो तेव्हा वय वर्ष 2 पासून 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना चॉकलेट हे फेवरेट असतं. वेल, मी सुद्धा अपवाद नाहीये. तर त्यामुळे तुमच्याही जास्त बडबड करत बसणार नाही. कारण आता चॉकलेटचे असे मस्त मस्त पदार्थ समोर असताना हु विल वेस्ट टाइम. तर त्यामुळे पुढच्या आठवड्यात भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. मी आज तुम्हाला कॉर्न मसाला करते आणि भरले टमॅटो. म्हणजे ही माझी अगदी, मी ॲक्च्युली ही US मध्येच बिकॉज मी घरी बसून सकाळ संध्याकाळ दुपार आपल्या सगळ्या नवरा आणि मुलांना वेगवेगळं काहीतरी देत राहायचं. त्यामुळे मी ती अशी ॲक्च्युली मी इनोव्हेट केलेली माझी स्वतःची डिश आहे. आम्ही सारे